आज आपण बनवूया मटण पाया सूप। सर्वप्रथम आपण आता इथं अद्रक घेतलेले, लसूण घेतलेली, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली. आपण आता यांची फाईन पेस्ट बनवून घेऊया एक मिक्सर जारमध्ये. आपण आता कांदा बारीक कट करून घेऊ. अशा पद्धतीने कांदा बारीक कट करून झालाय, कांदा काढून घेऊ आपण. आपण आता टमाटर कट करून घेऊ. टमाटर कट करून झाले, टमाटर काढून घेऊ आपण. आपण इथे एक कढई घेतलेली, आपण सूपसाठी सर्वप्रथम इथे तडका देऊन घेणार आहे. कढईमध्ये तेल टाकतोय मी. तडक्यासाठी इथे मी सर्वप्रथम 4 अख्खा लसूण टाकतोय गावठी, तेजपत्ता आहे 3, लवंग आहे 4, काळी मिरी आहे 4, एक मसाला विलायची आहे, एक जायपत्री आहे, दालचिनी आहे, स्टारफूल आहे आणि हिरवी जिरे घेतलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. खडे मसाले ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू पण शकता किंवा नाही पण टाकू शकता. मी इथे खडे मसाल्यांचा वापर करतोय. आपण आता चॉप केलेला कांदा टाकून घेऊ. मीठ, कांदा व्यवस्थित आपण ब्राऊन होस्तर हलका तेलामध्ये असंच परतून घेऊ. बघू शकता तुम्ही कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये चॉप केलेले टमाटर घालून घेऊ. टमाटर पण ऑप्शन आहे, तुम्ही टाकू पण शकता किंवा नाही पण टाकू शकता. मी इथं टमाटरचा वापर करतोय. टमाटर व्यवस्थित परतून झालेला आहे आपला. आपण त्यामध्ये आता अर्धा चमच हळद घालून घेऊ. हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण मिक्सर जारमध्ये अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ती घालून घेऊ. अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित आपण कच्चापणा जाऊस तर फ्राय करून घेऊ. आपला तडका आता व्यवस्थित तयार झालेला आहे. आपण आता त्यामध्ये बकराचे पाय टाकून घेऊ. इथे मी 10 ते 12 पीस घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. हा झाला आता आपला तडका रेडी. आपण आता प्रेशर कुकरमध्ये हा तडका टाकून घेऊ. हा अख्खा लसूण जेव्हा सूपमध्ये शिजतो ना मटनच्या पायासोबत, त्यावेळेस त्याची टेस्ट अप्रतिम असते. तुम्ही तो टेस्ट करू शकता आणि पूर्ण अख्खा लसूण खायचा असतो आणि शरीरासाठी लसूण पण उपयोगी ठरतो, तुम्हाला तर माहितीच असणार. हे बकऱ्याच्या पायांचं सूप हाडांसाठी खूप पौष्टिक असतं, रक्तवाढीसाठी सुद्धा पण खूप छान असतं. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही हे सूप नक्की ट्राय करा. वयस्कर माणसांना सुद्धा द्या आणि लहान मुलांना सुद्धा द्या. हाडांसाठी हाडं मजबूत होता यांनी. जुन्यातील जुनं सुद्धा दुखणं वयस्कर लोकांचं हाडांचं हे सूप पिल्यानंतर तुम्हाला नक्कीच फरक पडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. हप्त्यातून कमीत कमी एकदा तरी हे सूप वयस्कर माणसांना दिलं पाहिजे. आपण आता हा तडका प्रेशर कुकरमध्ये घालून घेऊ. त्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊ. इथं मी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. मीठ घालून घेऊ 1 चम्मच. बारीक कापलेली कोथिंबीर आहे थोडी. आपण आता प्रेशर कुकरमध्ये 7 ते 8 शिट्ट्या घेऊ, जेणेकरून पाय आहे ते व्यवस्थित शिजले पाहिजे. 7 ते 8 शिट्ट्या झालेल्या आहे कुकरमध्ये. आपण आता वाफ काढून घेऊ आणि मटण पाया सूप सर्व करून घेऊ. मटण पाया सूप छान असं आपलं रेडी झालेलं आहे. आपण आता सर्व करून घेऊ. बघू शकता छान एकदम मस्त शिजलेलं पण आहे ते.